विद्यार्थ्यांनो नमस्कार। आज आपण ऑनलाईन पद्धतीने तासिका सुरू करत आहोत। या ऑनलाईन तासिकेमध्ये ज्याप्रमाणे आपण मागच्या वर्षी काही तासिका ऑनलाईन घेतलेले होते त्याच प्रकारच्या या वर्षी पण आपण तासिका सुरू केलेल्या आहेत। मागील काही तासिकेमध्ये आपण वेगवेगळ्या अभ्यासक्रमानुसारच्या तासिकेचा आढावा घेतला होतो। आज आपण BA प्रथम वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर 2024-25 NAP 2020 शैक्षणिक धोरण या अंतर्गत जो अभ्यासक्रम BA प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता फर्स्ट सेमिस्टरसाठी जो बनविण्यात आला त्यातील महत्त्वाचा पेपर जो इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्राची ओळख हा पेपर मी मागच्या काही वर्षापासून शिकवत आहे। खऱ्या अर्थाने मागच्या वर्षी आपण राजकीय सिद्धांत हा पेपर अभ्यासला। या वर्षी आपण राज्यशास्त्राची ओळख या टायटलद्वारे आपण BA प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना आपण शिकवणार आहोत। विद्यार्थ्यांनो, राज्यशास्त्राची ओळख हा पेपर विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा समजला जातो। विद्यार्थ्यांनो, राज्यशास्त्राचं अध्ययन करत असताना विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की हा जो पेपर आहे या पेपरमध्ये राज्यशास्त्राचं जे विश्लेषण करण्यात आलेलं आहे, वर्णन करण्यात आलेलं आहे, हे अतिशय महत्त्वाचं करण्यात आलेलं आहे। जे राज्यशास्त्र विषय तुम्ही शिकता त्या विषयाची ओळख विद्यार्थ्यांना राहणं किती गरजेचं आहे या उद्देशाने आपण हा पेपर विद्यार्थ्यांसाठी ठेवलेला आहे। ज्यावेळी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना राज्यशास्त्राची ओळख हा पेपर ठेवला जातो याचा उद्देश हा पेपर का निर्माण करण्यात आला, या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये जे चैतन्य निर्माण करायचं आहे ते चैतन्य हे अभ्यासक्रम पूर्ण करू शकतं का, या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्याला ज्या देशामध्ये राहतो, ज्या देशात तो नागरिक आहे, ज्या समाजामध्ये राहतो, त्या समुदायाचं नागरिकत्व करतो, त्या समुदायात त्या समाजात व्यक्ती म्हणून तो वावरतो आणि वावरत असताना त्याने समाजामध्ये कशा पद्धतीने वावरलं पाहिजे, समाजामध्ये कशा पद्धतीने तो जीवन जगला पाहिजे, समाजातील अस्तित्व कशा पद्धतीने त्याने निर्माण केलं पाहिजे। अर्थात तो व्यक्तीचाच नसून इतर व्यक्तींसोबत त्याचे जे स्नेहसंबंध निर्माण होतात ते स्नेहसंबंध तो अडल्ट नागरिक झाल्यानंतर त्या नागरिकाने इतर नागरिकांशी कसे व्यवहार ठेवावे याची सुद्धा उकल आपण या तासिकेमध्ये करणार आहोत। राज्यशास्त्राचा मुख्य उद्देश हाच आहे की जो नागरिक हा विषय शिकतो तो सिव्हिल सोसायटीमध्ये जीवन जगतो। हे जीवन जगत असताना त्या जीवनाचा क्रम तो विकसित करावा, त्याच्या जीवनामध्ये ज्या अडीअडचणी येतात तो मुश्किलपणे साध्य करण्याकरिता त्याने या विषयाचा आधार घेऊन जर आपला जीवन जगला तर तो यशस्वी होईल याकरिता हा विषय
हा अभ्यासक्रम विद्यार्थ्याच्या जीवनासाठी उपयुक्त ठरेल अशा प्रकारचा हा अभ्यासक्रम बनविण्यात आलेला आहे. राज्यशास्त्राची ओळख बघत असताना प्रथमतः राज्यशास्त्र म्हणजे काय, राज्यशास्त्राचं स्वरूप काय आहे, राज्यशास्त्राची व्याप्ती काय आहे, हे राज्यशास्त्राविषयी कशा पद्धतीने निर्माण झाला, उदयास आला, या विषयाला निर्माण करण्यामध्ये ज्या विविध तत्ववेत्यांनी, विचारवंतांनी, मार्गदर्शकांनी जे योगदान दिलेलं आहे त्या विचारवंतांच्या विचारांची आणि विचारवंतांच्या कार्याची ओळख करून घेणं अतिशय गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनो, राज्यशास्त्र हा विषय सामाजिक शास्त्रातील एक अतिशय महत्त्वाचा विषय म्हणून ओळखला जातो. या विषयाकडे बघत असताना हा विषय जे समाजामध्ये आजचे वातावरण दिसत आहे त्या वातावरणाशी पूर्णतः सुसंगत आहे. या विषयाचा संबंध हा समाज, राज्य, सरकार, शासन या विविध घटकांशी संबंध येतो. हा विषय म्हणावा तितका सोपा नाही, परंतु या विषयाची जी मांडणी आहे ही अत्यंत सोप्या पद्धतीची आहे. या विषयाचा अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो, हा विषय कधीपासून तयार झाला आहे, याची निर्मिती कधीपासून झालेली आहे, या विषयामध्ये जे ज्ञान सांगितलं जातं हे ज्ञान केव्हापासून सांगितलं जातं, या बाबतीत सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. मित्रहो, अरिस्टॉटल म्हणतात राज्यशास्त्राची जी ओळख आहे ही ओळख आपल्या राजकीय विचारवंताच्या विचारापासून करणं अत्यंत गरजेचं आहे. या ओळखीमध्ये प्रथम विचारवंत म्हणून, राज्यशास्त्राचे जनक म्हणून ज्यांचा आपण गौरव करतो त्या विचारवंतांच्या विचारांचा अध्ययन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की राज्य कसं असावं, राज्य कसं निर्माण झालं, राज्यशास्त्राचं स्वरूप काय आहे, राज्यशास्त्राच्या मर्यादा काय आहेत, राज्यशास्त्रामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो, राज्यशास्त्र हा विषय कसा विस्तारित आहे, राज्यशास्त्र हा विषय अध्ययन करण्यासाठी केव्हा ठेवावा, कोणत्या वयानुसार ठेवावा, याचा सूक्ष्म अध्ययन जर कोणी केलं असेल ते म्हणजे अरिस्टॉटल. आणि अरिस्टॉटलने राज्यशास्त्राचा अध्ययन करत असताना त्यांनी वेगवेगळ्या तत्वांचा, सिद्धांताचा आणि व्यवहाराचा व अनुभवाचा पुरेपूर उपयोग करून राज्यशास्त्राची ओळख निर्माण करून देण्याचा जर कोणी पहिल्यांदा प्रयत्न केला असेल तर ते म्हणजे अरिस्टॉटल. अरिस्टॉटलने जे राज्यशास्त्राची ओळख निर्माण करून दिलेली आहे विद्यार्थ्यांनो, ती ओळख आजपर्यंत त्या स्वरूपाची कोणीच निर्माण करून दिलेली नाही. अरिस्टॉटल अगोदर सुद्धा वेगवेगळे विचारवंत उदयास आलेले आहेत. या विचारवंताचं योगदान सुद्धा राजकीय विचारासाठी आहे, राजकीय तत्ववेत्यासाठी आहे, राजकीय प्रवाहासाठी आहे. परंतु ते विचार जे होते ते विचार काही आध्यात्मिक होते, काही आदर्शवादी होते, काही वास्तवाशी जवळीक साधणारे होते. परंतु जे अरिस्टॉटल या विचारवंतांनी विचार स्पष्ट केलेले आहेत ते विचार मात्र राज्यशास्त्रास पूरक होते. या राज्यशास्त्राला एक विशिष्ट असा दर्जा, एक शास्त्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी जर कोणी प्रयत्न केला असेल तर ते म्हणजे अरिस्टॉटल.
मग असं काय योगदान दिलेलं आहे? त्या योगदानातून राज्यशास्त्राची ओळख कशी निर्माण झालेली आहे? इतर काही विचारवंत असे विचार स्पष्ट केले नाहीत का? याची सुद्धा चर्चा विद्यार्थ्यांसोबत करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनो, अरिस्टॉटल अगोदर सुद्धा राजकीय विचाराला एक चांगला अस्तित्व देण्यासाठी प्रयत्न करणारे प्लेटो हे त्यांचे गुरु होते. आणि या प्लेटोने सुद्धा राज्यशास्त्राला एक महत्वाचं स्थान निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न करत होते. मग हे प्लेटो कोण होते? कोण होते प्लेटो? या प्लेटोने काय विचार स्पष्ट केलेले आहेत? कोणते विचार स्पष्ट केलेले आहेत? कशा स्वरूपाचे विचार स्पष्ट केलेले आहेत? याची सुद्धा चर्चा आपण करणं गरजेचं आहे. प्लेटोने जवळपास 36 असे ग्रंथ लिहिले आहेत की ते राज्यशास्त्राशी निगडीत आहेत. त्यापैकी अतिशय महत्वाचा ग्रंथ द रिपब्लिक, आदर्श राज्य काय आहे, राज्य कसं निर्माण झालं, राज्य कसं उदयास आलं, हे राज्य उदयास आणण्यासाठी महत्वाचे घटक कोणते होते, कोणकोणते घटक कारणीभूत होते, हे राज्याला निर्माण करण्यासाठी कोणकोणत्या बाबींना त्यांनी महत्त्व दिलेले आहे, याचा सुद्धा विचार विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे. म्हणजेच ज्या विषयाची निर्मिती, ज्या विषयाचा उदय, ज्या विषयाचं ज्ञान प्रथमतः कोणी सांगितलं असेल ते म्हणजे प्लेटोचा रिपब्लिक ग्रंथ. हा रिपब्लिक ग्रंथ कसा आहे? खऱ्या अर्थाने हा ग्रंथ आदर्शवादावर आधारित आहे. परंतु जेव्हा तो ग्रंथ तुम्ही वाचाल, त्या ग्रंथामध्ये जे विचार प्लेटोने स्पष्ट केलेले आहेत, त्या विचारामध्ये प्लेटोने समाजाला, समाजाच्या व्यवस्थेला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. मग त्यांनी जे न्यायी भूमिका सांगितलेली आहे, त्यांनी जे विचार स्पष्ट केलेले आहेत, त्या विचारांचं समर्थन जेव्हा आपण करतो तेव्हा एक गोष्ट जाणवते की प्लेटोने जे विचार सांगितले, प्लेटोने जे तत्वज्ञान सांगितलं, ते तत्वज्ञान राज्यशास्त्रासाठी उपयुक्त आहे का? जेव्हा प्लेटो आपले विचार रिपब्लिक ग्रंथात विशद करतो, त्या विचारामध्ये त्यांनी सगळे संदर्भ हे सॉक्रेटिस या इसमाला समोर ठेवून स्पष्ट केलेले आहे. मग हे सॉक्रेटिस कोण होते? सॉक्रेटिस हे प्लेटोचे गुरु होते. आणि प्लेटो जे विचार मांडतो ते सॉक्रेटिसच्या प्रभावातून, सॉक्रेटिसच्या राहणीमानातून आणि त्यांचे जे व्यवहार झालेले आहेत, त्यांचा जो जीवनाचा अनुभव आहे, त्या अनुभवातून प्लेटोने रिपब्लिक हा ग्रंथ लिहितात. आणि हा ग्रंथ जेव्हा लिहितात, यातील प्रत्येक प्रकरण हे प्लेटोला न्यायी दृष्टिकोनातून मांडावं असं वाटत होतं. मग न्याय म्हणजेच राज्य आहे का? न्याय म्हणजेच राज्यशास्त्र आहे का? असा सुद्धा विद्यार्थ्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला पाहिजे. आणि असा जो प्रश्न निर्माण होतो, त्या प्रश्नाचा जेव्हा तुम्ही विचार करसाल, तेव्हा तुमच्या मनामध्ये जे प्रश्न उद्भवत आहेत, विचार उद्भवत आहेत, त्या प्रश्नाला, त्या विचाराला खरं कार्यकारी स्वरूप देण्याचा जे पहिल्यांदा जर कोणी प्रयत्न केला असेल तर ते अरिस्टॉटल. आणि म्हणून प्लेटो हे ज्या पद्धतीने अरिस्टॉटलचे गुरु होते, त्याच प्रकारे प्लेटोचे गुरु सॉक्रेटिस होते. आणि या सॉक्रेटिसने या समाजातील विषमता, या समाजातील अन्याय, या समाजातील दारिद्र्य
या समाजातील दुरावस्था दूर करण्यासाठी त्यांनी जी हाक दिली ती हाक समाजासाठी उपयुक्त होती. आणि अशा या वेगवेगळ्या विचारवंताच्या विचारांचं जेव्हा अध्ययन करतो तेव्हा वाटतं की राज्यशास्त्राचं जे स्वरूप आहे हे व्यापक स्वरूपाचं आहे. हे जे विचारवंत विचार प्रकट केलेले आहेत त्या विचारांचा संच आज सुद्धा अभ्यासणं गरजेचं आहे. त्यामुळे राज्यशास्त्राच्या स्वरूपाच्या ज्या मर्यादा आहेत ह्या व्यापक आहेत. या राज्यशास्त्रामध्ये जे विचार मांडत आहोत त्या विचारांचं स्वरूप समजून घेत असताना या तीनही विचारवंतांच्या विचाराचं अध्ययन केल्याशिवाय राज्यशास्त्राचा स्वरूप समजू शकत नाही. आणि म्हणून राज्यशास्त्राच्या स्वरूपामध्ये इतर जे घटक येतात त्या घटकासोबतच या सर्व घटकांचा सुद्धा विचार करून आपण राज्यशास्त्राचं स्वरूप कसं आहे, कशा स्वरूपाचं आहे याची चर्चा करणं गरजेचं आहे. यानंतर पुढच्या तासिकेमध्ये आपण राज्यशास्त्राचं स्वरूप काय आहे, राज्यशास्त्राच्या स्वरूपामध्ये कोणकोणते घटक येतात याची आपण चर्चा करू. धन्यवाद.